पुण्यातील हडपसर विषारी दारू कांडावरून राजकारण तापलं आहे। या प्रकरणात शिवसेना नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गंभीर मागणी केली आहे। विषारी दारू प्रकरणात केवळ आरोपींवरच नव्हे तर संबंधित पोलीस आणि उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनाही सह आरोपी करण्यात यावं, अशी मागणी दानवे यांनी केली आहे। दानवे यांच्या म्हणण्यानुसार स्थानिक नगरसेवकांनी विषारी दारू विक्रीबाबत आधीच पोलिसांना माहिती दिली होती, मात्र त्यावर कारवाई झाली नाही। त्यामुळेच निष्काळजीपणामुळे हा दुर्दैवी प्रकार घडल्याचा आरोप त्यांनी केला। पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेतल्यानंतर त्यांनी ही भूमिका मांडली। तसेच या मागणीसाठी मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। दरम्यान या प्रकरणाचा तपास सीआयडी कडे वर्ग करण्यात आला आहे, मात्र तपास सीआयडी कडे देणं म्हणजे स्थानिक पोलिसांचं अपयश असल्याचाही आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे। हडपसर दारू कांडातील मृतांचा नेमका आकडा आणि जबाबदार कोण याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे। घटना आढळलेल्या आहेत, लोकांचा मृत्यू झालेला आहे। मृत्यू झालेला असताना काही जणांना हे सुरुवातीला लक्षातच नाही आलं की हा मृत्यू विषारी दारू पिल्यामुळे झालेला आहे। त्यामुळे त्यांनी बऱ्याच जणांनी काही जणांनी हा मृत्यू नॅचरल झाला असावा या जे काही विधी असतील ते पूर्ण केले। परंतु ज्या सगळ्या घटना समोर आल्या त्यावेळेस त्या नातेवाईकांच्या लक्षात आलं की ही घटना विषारी दारूमुळे झालेली। मात्र निश्चित प्रशासन याच्यातून मार्ग काढेल की ज्या घटना पोलीस दप्तरी किंवा ज्याचं पोस्टमार्टम झालं नाही याचा कोणत्या आधारावर वाटतं याच्यातून पोलीस निश्चित मार्ग काढू शकतील। सरकारने विशेष बाब म्हणून इथल्या या सगळ्या, कारण जे लोक मृत झालेले अतिशय सर्वसामान्य घरातले कित्येक महिला आहेत, या एकट्या आहेत आणि यांचं कुटुंब उघड्यावर आहे। मला वाटतं सरकारने या सगळ्या कुटुंबांना मदत केली पाहिजे, भूमिका आम्ही ठेवू आणि सरकार निश्चित घेईल असं वाटतं।